नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7-12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। राधानगरी तालुक्यातील चंद्रे इथं सोमवारी दुपारी महिलेच्या गळ्यातील 3 तोळ्याचं गंठण अज्ञात चोरट्यानं धूम स्टाईलने लंपास केलंय। या प्रकरणी सीमा पाटील यांनी राधानगरी पोलिसात तक्रार दिली आहे। पाटील या चंद्रे परिसरातील समारंभानंतर घरी जात असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं एका चोरट्यानं पाटील यांचं गंठण लंपास केलंय। पोलिसांनी चोरट्यांचा छडा लावण्याची मागणी महिला वर्गातून होतीये। राधानगरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढतीये। अवैध व्यवसाय फोफावल्यानं क्राईम रेटही वाढलाय। सोमवारी दुपारी चंद्रे इथल्या सीमा पाटील या एका लग्न सोहळ्यानंतर घरी चालल्या होत्या। दरम्यान दुचाकीवरून आलेल्या एका तरुणानं सीमा पाटील यांना पत्ता विचारला। काही वेळानं त्यांना पाठीमागून येऊन सीमा यांच्या गळ्यातील 3 तोळ्याचं गंठण हिसकावून पळ काढला। अचानक घडलेल्या या घटनेमुळे सीमा यांनी आरडाओरडा केला, त्यामुळे ग्रामस्थ जमा झाले। काहींनी चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तो पसार झाला। त्यानंतर पाटील यांनी राधानगरी पोलिसात याबाबतची तक्रार दिली आहे। चोरट्यानं सुमारे 1,20,000 रुपयांचं गंठण पळवल्याची नोंद करण्यात आली आहे। दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांचा छडा लावण्याची मागणी होतीये। शाहूवाडी तालुक्यात तळवडे गावच्या हद्दीत जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती 1 महिन्यापूर्वी करण्यात आली आहे। त्यासाठी पाटबंधारे विभागाने तब्बल 50 लाख रुपये खर्च केलेत। मात्र बंधाऱ्याची दुरुस्ती निकृष्ट दर्जाची झाल्यामुळे बंधाऱ्याचं पिचिंग घसरलंय। 3 ठिकाणी बंधाऱ्याला गळती लागल्यामुळे बंधारा फुटण्याची भीती आहे। त्यामुळे तळवडे गावातील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत। महसूल विभागाने बंधाऱ्याचा पंचनामा करून पाटबंधारे विभागाला अहवाल पाठवलाय। तालुक्यात टेकोली, तळवडे, आंबर्डे, एडवण, जुगाई या गावातील बंधाऱ्याची अशीच दुरवस्था झाली आहे। पाणी अडवा पाणी जिरवा योजनेतून शासनाने 30 वर्षापूर्वी शाहूवाडी तालुक्यात बंधारे बांधले होते। मात्र बंधारे बांधल्यापासून त्याची दुरुस्ती शासनाने केलेली नाही। यावर्षी पाटबंधारे विभागाने जुन्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत निधी मंजूर केलाय। दुसरीकडे तळवडे बंधारा दुरुस्त करण्यासाठी ठेकेदारानं 500 मायक्रॉनचा कागद घालून त्यावर मुरुम टाकून वरून दगडाचं पिचिंग केलंय। तरीही बंधाऱ्याला 3 ठिकाणी गळती लागली आहे। त्यामुळे 75% पिचिंग घसरून कागद वरती आलाय। पाण्यानं बंधारा भरल्यामुळे मोठ्या पावसाळ्यात बंधारा फुटून मोठी दुर्घटना घडू शकते। ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाकडे तक्रार केल्यावर तहसीलदार रामलिंग चव्हाण, नायब तहसीलदार रवींद्र मोरे, मंडल अधिकारी शिंदे यांनी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केलाय। या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होतीये। पाटबंधारे विभागाने तातडीने बंधाऱ्याची दुरुस्ती करावी, अन्यथा पाटबंधारे कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंच अनिल वायकुळ यांनी दिलाय। राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। दरम्यान शिरोळ बंधाऱ्याला जलपर्णी तटल्यामुळे इथं पाण्याला फूग येतेय। त्यामुळे पाटबंधारे विभागाने इथली जलपर्णी तातडीने काढावी अशी मागणी माजी आमदार उल्हास पाटील यांनी केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीवर असलेला शिरोळ बंधारा तुडुंब भरून वाहतोय। पण या बंधाऱ्याला जलपर्णीचा विळखा पडल्यामुळे बंधाऱ्याला धोका निर्माण झालाय। जलपर्णी हटवण्यासाठी कोणतीच उपाययोजना होत नसल्यामुळे पाटबंधारे विभाग बंधारा पडण्याची वाट पाहतोय काय असा संतप्त सवाल माजी आमदार उल्हास पाटील यांनी उपस्थित केलाय। उल्हास पाटील यांनी आज शिरोळ इथल्या बंधाऱ्याची पाहणी केली। अनेक वर्षापासून शिरोळ बंधाऱ्याची दुरावस्था होतीये। जलपर्णीचा विळखा आणि पाण्याच्या प्रवाहामुळे मोठा धोका होऊन बंधारा पडण्याची भीती आहे। त्यामुळे पाटबंधारे विभागाने शिरोळ बंधाऱ्यालगत असणारी सर्व जलपर्णी हटवण्याची मोहीम हाती घ्यावी अशी मागणी माजी आमदार उल्हास पाटील यांनी केली आहे। पाण्याची खऱ्या अर्थाने चांगली सोय आहे, मात्र बेजबाबदारपणाने अधिकाऱ्यांनी या ठिकाणी इकडे बघितले। पुलावरून जात असताना कुणाला धोका होऊ नये म्हणून फक्त बोर्ड लावला आहे, मात्र प्रत्यक्षात धरणाच्या प्रशासनाच्या माध्यमातून जी कारवाई व्हायला पाहिजे ती केली नाही। त्यामुळे या सगळ्याच तालुक्यातल्या खास करून या बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांच्यामध्ये अतिशय संताप आहे। आणि उद्या ज्यावेळेला निश्चितपणाने हे लोक ज्यावेळेला पाटबंधाऱ्याच्या माध्यमातून सिंचनाची वसुली करायला येतील त्यावेळेला मात्र शेतकरी या गोष्टीचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत। आणि असंच बेफिकीरपणानं या जर प्रशासनाच्या माध्यमातून या बंधाऱ्याकडे बघितलं तर निश्चितपणानं येत्या काळात या बंधाऱ्याला धोका झाल्याशिवाय राहणार नाही।
भुदरगड पंचायत समितीजवळच्या पाण्याच्या टाकीला गळती लागल्यानं पाणी सांडून या परिसरात दलदल निर्माण झाली आहे। त्यामुळे या ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या होण्याची शक्यता आहे। जिल्ह्यात डेंग्यूच्या साथीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू असताना दुसरीकडे भुदरगड पंचायत समितीनं इथल्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलंय। भुदरगड पंचायत समितीच्या इमारतीवरून सतत पाणी पडत असल्यानं पिण्याच्या पाण्याच्या टाकी शेजारीच मोठ्या प्रमाणात दलदल निर्माण झाली आहे। तसंच त्या ठिकाणी गवतही वाढलंय, त्यामुळे डेंग्यूच्या अळ्या निर्माण होण्याची शक्यता आहे। या दलदली शेजारीच पिण्याच्या पाण्याची टाकी आहे, तिचं झाकण सतत उघडं असतं, त्यामुळे परिसरातील पक्षी पाणी पिऊन पाण्यातच विष्ठा टाकतात। दुसरीकडे भुदरगड पंचायत समितीचा परिसर पार्किंगचा अड्डा बनला असून खासगी कामांसाठी आलेल्या नागरिकांसह कर्मचारी अधिकाऱ्यांची वाहनं जागा मिळेल लावतात। अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांमुळे पंचायत समितीमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना अडथळा होतो। त्यामुळे पाण्याच्या टाकीची स्वच्छता, दलदलीचा परिसर स्वच्छ करणं, पार्किंगला शिस्त लावणं अशी कामं पंचायत समिती प्रशासनानं करावीत अशी मागणी होतीये। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाठार इथलं बस स्थानक सध्या खासगी वाहनांचा पार्किंग अड्डा बनलंय। त्याकडे स्थानक प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यानं प्रवाशांना त्याचा त्रास होतोय। हे बस स्थानक अनेक समस्यांच्या गर्तेत सापडल्यानं प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होतीये। हातकणंगले तालुक्यातील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाठार इथं एसटी स्थानक आहे। मुख्य चौकात बस स्थानक असल्यानं पेठ, वडगाव, पुणे, वारणानगर आणि कोल्हापूर या चारही दिशातील शहरांकडे इथून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात। या बस स्थानकामध्ये नागरी सुविधांची वाणवा तर आहेच, पण बस स्थानक आवारात चारचाकी वाहनधारकांनी पार्किंगचा अड्डा बनवलाय। स्थानकाच्या रिकाम्या जागेत अनेक वाहनं दिवसभर लावलेली असतात। या वाहनांमुळे एसटी चालकांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागतो। दुसरीकडे बस स्थानक आवारात महिलांसाठी असणाऱ्या स्वच्छतागृहाची मोठी दुरवस्था झाली आहे, त्यामुळे महिला प्रवाशांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। बस स्थानक प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यानं प्रवाशांमधून संताप व्यक्त होतोय। याबरोबरच 7:12च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। निरोगी आणि चिंतामुक्त जीवन जगायचंय? अहो मग आजच भेट द्या राजारामपुरी 7व्या गल्लीतील स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला। इथं आहेत आपलं आयुष्य निरोगी बनवण्यासाठीचे सर्व उपचार, तेही अगदी माफक दरात। आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी उपचार, पंचकर्म, योगा थेरपी, हर्बल थेरपी, स्ट्रेस रिलीफ थेरपी, मूळव्याध, भगंदर तसेच क्षारसूत्र चिकित्सा, डायग्नोस्टिक मेडिसिन आणि ऑपरेशनची सुविधा, मसाजेस आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स, पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांसोबतच केरळीय पंचकर्मही अगदी अल्प दरात। आजच भेट द्या स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला। पत्ता 1643 अनंत प्रेस्टीज, राजारामपुरी 7वी गल्ली, जीवनधारा ब्लड बँकेसमोर, कोल्हापूर। संपर्क 8669 1676 79। बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। बेळगाव जिल्ह्यातील हिडकल जलाशयाच्या पाण्याखाली हुन्नूरचं हेमाडपंथी श्री विठ्ठल मंदिर आणि गाभाऱ्यातील मातीची मूर्ती तब्बल 46 वर्षांनंतरही सुस्थितीत आहे। मान्सूनचा पाऊस लांबल्यामुळे 51 टीएमसी क्षमतेच्या जलाशयातील पाण्यानं यावर्षी तळ गाठलाय। त्यामुळे तब्बल 4 दशकांनंतर पहिल्यांदाच हे मंदिर पूर्णतः पाण्याबाहेर आलंय। हे मंदिर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बेळगाव जिल्ह्यासह सीमा भागातील भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होतीये। बेळगाव जिल्ह्यातील हुन्नूरचं हेमाडपंथी श्री विठ्ठल मंदिर आणि गाभाऱ्यातील मातीची मूर्ती हिडकल डॅमच्या पाण्यामध्ये तब्बल 46 वर्षांनंतरही सुस्थितीत आहे। सोशल मीडियावर या मंदिराचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे। पुणे बंगळुरू महामार्गावर संकेश्वर बेळगाव दरम्यान बेळगावपासून 40 तर संकेश्वरपासून 27 किलोमीटर अंतरावर हुन्नूर इथं हे मंदिर आहे। 1977 मध्ये जलाशयाचं काम पूर्ण झालं। बुडीत क्षेत्रातील विस्थापित 24 खेड्यांपैकी हुन्नूर ग्रामस्थांचं हे ग्रामदैवत आहे। 30 बाय 30 आकाराचं हे मंदिर काळ्या पाषाणात स्थानिक कारागिरांनी चुनखडीत बांधलंय। मंदिराचे खांब, चौकटी, खिडक्या, छत तसंच सुमारे 40 फूट उंचीचे शिखरही दगडी आहे। 1973 मध्ये जलाशयामुळे गाव विस्थापित झाल्यानंतर शासनानं सिमेंट कॉन्क्रीटमध्ये विठ्ठलाचं नवं मंदिर बांधून दिलं, परंतु ते पाडून ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून जुन्या मंदिराची प्रतिकृती असलेलं भव्य मंदिर पुनर्वसित गावात बांधलंय। सुमारे 300 उंबऱ्यांच्या गावात 250 कुटुंब धनगर
समाजाची आहेत. त्यांच्याकडे मंदिराची पूजा आहे. उर्वरित लिंगायत, ब्राह्मण, बेडर, मुस्लिम, हरिजन कुटुंब मंदिराचे हक्कदार आहेत. जलाशयातील पाणी ओसरून मंदिरात जाण्यास वाट झाली तरच जुन्या मंदिरात प्रवेश मिळतो. अन्यथा जलाशयाच्या काठावरूनच पूजा अर्चा केली जाते. नव्या मंदिरात दैनंदिन पूजा अर्चा होते. विठ्ठलाचं मंदिर इथं असलं तरी या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नाही. वर्षानुवर्षाच्या चंद्रलेपणामुळे वारुळावर शेंदूर सदृश्य थर तयार झालाय. 46 वर्ष पाण्यात राहूनही हे वारुळ विरघळलेलं नाही. त्यावरील घोंगड्याची घडीही मोडलेली नाही. दरवर्षी दसरा आणि गुढीपाडव्याला यात्रा भरते. 1928 मध्ये केवळ 8,000 शिंगाडी पुजारी बाळाप्पा गडकरी, गुरुनाथ कुलकर्णी यांच्या पुढाकारानं हे मंदिर बांधण्यात आलंय. जुन्या मंदिराच्या आवारातील घोड्याचा तबेला, शाळा आणि स्वयंपाकाची खोली पाण्यामुळे पडली आहे. परंतु मंदिराचं भव्य दगडी प्रवेशद्वार आणि सनई चौघड्याची दुमजली खोली अजून शाबूत आहे. भाविक देवाला फक्त केळीचा नैवेद्य ठेवतात. या मंदिराची सोशल मीडियावरून मोठी प्रसिद्धी झाल्यानं या मंदिराला भेट देण्यासाठी परिसरातील भाविकांची गर्दी होतीये. राधानगरी तालुक्यात धरण क्षेत्रासह सर्वत्र पावसाचा जोर ओसरला असून नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या भात रोप लागणीसाठी पावसाची गरज आहे. मात्र पावसाच्या ओढीनं शेतकरी चिंताक्रांत झालाय. गेल्या काही दिवसापासून पावसानं धरण क्षेत्रासह सर्वत्र दडी मारली आहे. सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस झाला नसल्यानं काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. ऊस पिकालाही त्याचा मोठा फटका बसला होता. जुलै महिना आला तरी पाऊस समाधानकारक नसल्यानं गेल्या वर्षीच्या तुलनेनं धरण क्षेत्रामध्ये झालेल्या पाणी साठ्यामध्ये मोठी तफावत आहे. डोंगर माळ रानावर असलेल्या पिकांची उंची सुद्धा खुंटली आहे. धामोड परिसरामध्ये भात पिकाचं मोठं क्षेत्र आहे. तिथं रोप लागणी पूर्ण झाल्यानं पावसाची आवश्यकता आहे. मात्र पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं शेतकरी काळजीत पडलाय. दुसरीकडे पावसानं ओढ दिल्यानं भोगावती नदीच्या पाणी पातळीत घट होऊ लागली आहे. पन्हाळा तालुक्यातील स्ट्रॅटर्जी शिक्षण समूहाच्या वतीनं विद्यार्थ्यांना 150हून अधिक आंब्यांच्या झाडाचं वाटप करण्यात आलं. पर्यावरण रक्षणासाठीचा कृतिशील संदेश या उपक्रमातून देण्यात आलाय. पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या प्रकाश गोते यांच्या स्ट्रॅटर्जी शिक्षण समूहाच्या वतीनं अभ्यास वर्गासाठी येणाऱ्या 150हून अधिक विद्यार्थ्यांना आंब्याच्या रोपांचं वाटप करण्यात आलं. शाळेमध्ये केवळ पर्यावरणाचे धडे देण्यापेक्षा विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणासाठी प्रवृत्त करणं गरजेचं आहे. या हेतूनं विद्यार्थ्यांना झाडं वाटप करण्यात आली. दरम्यान विद्यार्थ्यांनी शेतात स्वतः खड्डे काढून वृक्ष लागवड करत पर्यावरणाशी असलेली नाळ घट्ट केली. या झाडांचं जतन आणि संवर्धन केलं जाणार असल्याचं कृष्णात गोते यांनी सांगितलं. यावेळी तानाजी नलवडे, प्रथमेश पाटील यांच्यासह विद्यार्थी पालक उपस्थित होते. गगनबावडा तालुक्यातील मांडुकली इथं नदीच्या काठावर असणाऱ्या महादेव मंदिर आणि स्मशानभूमी परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलंय. विविध प्रजातीची सुमारे 1000 झाडं यावेळी लावण्यात आली आहेत. गगनबावडा तालुक्यातील मांडुकली इथं नदीच्या काठावर असणाऱ्या पांडवकालीन महादेव मंदिर आणि स्मशानभूमी परिसराचं सुशोभीकरण करण्याचा निर्णय गावातील तरुणांनी घेतलाय. त्यानुसार या परिसरात विविध प्रजातीच्या 1000 झाडांचं रोपण करण्यात आलंय. ही झाडं जगवण्याचा आणि परिसर सुशोभित करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केलाय. वृक्षारोपणावेळी महादेव मंदिर भक्त आणि कानोबा केदारलिंग तरुण मंडळाचे तानाजी महाराज, दत्तात्रय पाटील, अंकुश खेडकर, कृष्णात पडवळ, सूरज पाटील, बदाम पाटील, महादेव पाटील, सुरेश बंदरकर, पिंटू पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील नवलेवाडी इथं गोकुळ दूध संघाच्या वतीनं प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं. दुधाच्या उत्पादनात वाढ कशी करावी, जनावरांच्या वंध्यत्वावर मात कशी करावी, कोणकोणतं पशुखाद्य उपयुक्त आहे, विविध रोगांपासून पाळीव जनावरांचं संरक्षण कसं करावं याबाबत तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आलंय. तसंच शिबिरात गावातील जनावरांचं लसीकरण आणि तपासणी करण्यात आली. पन्हाळा तालुक्यातील नवलेवाडी इथं गोकुळ दूध संघाच्या वतीनं गावातील दूध उत्पादकांना दूध उत्पादन वाढ आणि जनावरांचा भाकड काळ कमी करण्याबाबत मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं होतं. यावेळी डॉक्टर रणजित चोपडे, सुपरवायझर योगेश पाटील प्रमुख उपस्थित होते. पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करत असताना योग्य नियोजन केल्यास चांगलं उत्पन्न मिळतं.
जनावरांना योग्य वेळी उपचार केल्यास त्यांचा भाकड काळ कमी होतो। गोकुळच्या वतीनं वासरू संगोपन योजना चांगल्या प्रकारे राबवली जाते। त्याचं काटेकोर पालन केल्यास जनावरं वांज राहणार नाहीत असं डॉक्टर रणजित चोपडे यांनी सांगितलं। यावेळी डॉक्टर मुळाशी, सुपरवायझर योगेश पाटील, वाघोडीचे सरपंच अमोल नवलव, रतन नवलव, सागर पाटील, अमृता वैद्य, सुरेश पाटील, संपदा पाटील, डाकोबा दूध संस्थेचे अध्यक्ष ब्रह्मदेव नवलव, विलास नवलव यांच्यासह दूध उत्पादक उपस्थित होते। याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या। बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता। नमस्कार।